ज्याचे प्रेरणातून आपण पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा डिझास्टर मॅनेजमेंटचा काम सुरू केला आहे. अनिरुद्ध बापूच्या अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट असा श्रद्धेय अनिरुद्ध बापूंना वंदन करून इथे उपस्थित श्री सुनील मंत्रीजी, पंकज पाठकजी, ITIचे सर्व प्रिन्सिपल्स आणि माझे विद्यार्थी बंधू भगिनींनो, मी पूर्वीपासून अनिरुद्ध बापूचे कार्यक्रमामध्ये जातो, नेहमी त्यांचे ऐकतो, त्यांचे व्याख्यान सुनतो. त्याने प्रत्येक भेटला पण माझ्या 2-3 वेळा माझा अवसर मिळाला. अनिरुद्ध बापू आपले सर्वांसाठी आपल्यामध्ये कोणी त्याने भेटले की नाही भेटले मला माहीत नाही. आपले वडिलांना विचारते, कदाच त्याने त्यांच्या काही व्याख्यान ऐकलं असेल. पण अनिरुद्ध बापूचे जीवनामध्ये यांनी जे पुस्तक लिहिली आहे, जे व्याख्यानमध्ये जे सांगतात ते 25 वर्षाच्या नंतरची समस्या त्यांचे निराकरण, 50 वर्षे नंतरची समस्या त्यांचे निराकरण, अशी त्यांची दूरदृष्टी आहे. 20 वर्षापूर्वी त्याने हा सांगितला होता की आता आपण सर्व काही करताय, पण जे साधारण विद्यार्थी आहे, कॉलेजचे विद्यार्थी, स्कूलचे विद्यार्थी, त्याने सर्व प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि त्यामध्ये डिझास्टर मॅनेजमेंट त्याने अनिरुद्ध बापू डिझास्टर मॅनेजमेंट सुरू केला. आता आज हा प्रथम सेशन आहे. आपण भाग्यवान आहे की आपला इथे हा प्रथम सेशन सुरू होत आहे. हळूहळू पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे. आणि त्याशिवाय आता मी सुनील मंत्रीजीशी बोलत होतो, ते सेल्फ डिफेन्सचा पण धडा आपण शिकवणार आहे. आपले सेल्फ डिफेन्स शिकायला आहे ना सर्वांनी, ते पण ते सुरू करणार आहे. माझ्या आपल्या सर्वांना रिक्वेस्ट राहील की ते एज्युकेशन शिका, मशिनरी शिकवा, पण त्याशिवाय साधारण जीवनामध्ये जे आपण काय हे जे ॲडिशनल एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी ज्याला सांगतो ते आपल्यासाठी योग्य आहे. मी फक्त एक गोष्टी सांगून माझ्या बोलणं थांबवतो. एक तो ते जे आपले अनिरुद्ध बापूचे घोष वाक्य माझ्या असे मंत्रीची रिक्वेस्ट राहील की आपला ते हा सर्व पब्लिसिटी मॅटेरियलमध्ये किंवा जे काय त्यामध्ये हा लिहून द्या. अवधाची संसार सुखाचा करीन, आनंदे भरीन तिन्ही लोके, सबके जीवन में सुख लाएंगे, सबके जीवन में आनंद लाएंगे. और ये केवल वो बोलते नहीं है, उनका सारा जीवन इसी में निकल गया. लाखों उनके अनुयायी हैं. जब वो मेडिकल कैंप करते हैं महाराष्ट्र के छोटे छोटे गांवों में, तो 10-10 लाख लोगों को उसका फायदा होता है. 7 दिन का मेडिकल कैंप होता है, आधे दिन 1 दिन का नहीं होता है. त्याने एक 10 दिवसापूर्वी ब्लड डोनेशन कैंप केला होता. 1 दिवसामध्ये 15,000 पेक्षा जास्त लोकांना ब्लड डोनेट केला. हे 1 दिवसाची नाही आहे, ते काय राजनीतीमध्ये नाही आहे, ते काय त्याने पदमश्री नको, पण त्याने समाजाचं उत्थान केलं पाहिजे. समाजामध्ये जे काय आपले मुलामुलीसाठी चांगला करू शकतात ते त्याचा प्रयत्न आहे. मग आपल्या सर्वांना विनंती राहील की हा कार्यशाळेचा तुम्ही लाभ घ्यावा. तुमच्या मेंटल अपलिफ्टमेंट होईल. हा फक्त सिव्हिल डिफेन्स फक्त एक कोर्स नाही आहे, ते आपले मेंटल अपलिफ्टमेंटची एक प्रक्रिया आहे. त्यामध्ये तुम्ही भाग घ्यावा. परत एक वेळा जे इथे कोण टीचर्स कोण शिकवणार आहे ते? अच्छा, आप शिकायचे. अच्छा अच्छा, ठीक आहे. मी इथे थांबतो. तुम्ही सर्वांना शुभेच्छा. आणि हे काय सिव्हिल डिफेन्सची गरज आपल्या फक्त युद्धामध्ये पडती असा नाही आहे. काही झाला तर सिव्हिल डिफेन्सची गरज असते. आणि ते कुठे आग लागली, कुठे भूकंप आला, कुठे पाणी वाढ आली, काय झाला तरी पण सिव्हिल डिफेन्सची गरज असते. आणि आपण सर्वजण हा जे काही ते शिकवणार आहे ते मनापासून शिकवा अशी सर्वांना विनंती करतो. थांबतो.